ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 15 ऑगस्टपासून मराठी भाषा सक्तीची करण्याची निर्णय घेतला असून अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाकडून मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. ठाणे RTOच्या 3 हात नाका येथील कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या अशाच एका वर्गाला मनसे पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत बंद पाडला. मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात घोषणाबाजी करत मराठी युवकांना रिक्षा परवाने देण्यात प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे. यावेळी शिकवणीसाठी आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्गातून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्यातील परप्रांतीय आणि अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी शासनाने मुदत दिली असून त्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्गांचं देखील आयोजन केलं जात आहे. मात्र या निर्णयावरून राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे. मराठी मुलांना पहिला प्राधान्य मिळालं पाहिजे, नंतर येणार आपल्या मराठी मुलांनी हे राहून आपल्या लोकांनाच मारतात. हे रिक्षामध्ये जास्त क्राईम हे लोकच करतायत. आपल्या लोकांना पहिलं आपल्या मराठी मुलांना का घ्यायचे त्याला काका चलो. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील 10% सवलत योजनेस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या सूचनेनुसार आयुक्त सौरभ राव यांनी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही योजना 15 जूनपर्यंत लागू होती. पहिल्या आणि दुसऱ्या 6महिन्याचा कर एकत्रित भरलेल्या करदात्यांना दुसऱ्या 6महिन्यातील सामान्य करावर 10% सवलत दिली जाते. उष्णतेची लाट, वीज पुरवठ्यातील अडथळे, इंटरनेट सेवा विस्कळीत होणे तसंच अनेक नागरिक सुट्टीसाठी बाहेर गेल्याने अनेकांना मुदतीत कर भरणं शक्य झालं नव्हतं. नागरिकांच्या मागणीनंतर आता याला मुदतवाढ देण्यात आली असून करदात्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यभरातील बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे ST महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. 1 जून ते 15 जून 2026 या कालावधीत STचं वाहतूक उत्पन्न 495 कोटी 34 लाख रुपये झालं. मागील वर्षीच्या याच कालावधीत 451 कोटी 51 लाख रुपयांच्या तुलनेत 43 कोटी 83 लाख रुपयांची म्हणजेच 9.71% वाढ झाल्याचं लक्षात येत आहे. दररोज सरासरी 3 कोटी रुपयांनी उत्पन्न वाढल्याचं देखील आता स्पष्ट होत आहे. रायगड, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नांदेड विभागांनी सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई, परिवहन विभाग, पोलीस आणि ST प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेमुळे प्रवाशांचा STकडे ओढा वाढल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. गावदेवी भाजी मार्केट मंडईला लागलेल्या भीषण आगीमध्ये अग्निशमन जवान सागर शिंदे आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल भाजप नगरसेवकांनी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. महासभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन करत हातात फलक आणि दोन्ही मृतांचं छायाचित्र घेऊन सभागृहात प्रवेश केला. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गावदेवी मंडईतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या दुर्घटनेमुळे 2 जणांचा जीव गेला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जबाबदारी निश्चित करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे. त्या दिवशी जे नौपाडा प्रभाग समितीची जी दुर्घटना घडली त्याला अत्यंत म्हणजे ती जी परिस्थिती झाली जी 2 आपली लोक जे फायरमॅन आणि एक आपला सिक्युरिटी तिच्यामध्ये त्या आगीमध्ये ओरपळून त्यांचा जीव गेला. आज परिस्थिती अशी की त्याला जबाबदार कोण आहे? फक्त 10 लाख रुपये दिले, पैसे दिले म्हणून ते सर्व झालं का? आज एका कुटुंबातला पालक गेलेला आहे.
आज त्या सर्व गोष्टी त्यांच्या घरावर डोंगर कोसळलेला आहे. आज त्यांच्या घरात ती जी यातना आहे, लहान मुलगी बच्चू आहे, तिचे वडील गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त प्रशासनाने फक्त पैसे द्यायचं आणि त्याच्या घरातल्या लोकांना हे करायचं, ही परिस्थिती नाही. ते का झालं, कशामुळे झालं, कुणामुळे झालं, ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी बोध घ्यायला लागल. आज आपण बघितलं तिथं प्लास्टिकचे कपडे, प्लास्टिक कपडे असं सर्व तिथं बालद्या, ज्या गोष्टीला आगीची जिथं पेट घ्यायचं होतं ते सर्व आवलं. कारण वस्तुस्थिती त्या गाळ्या धारकाला जे दिलं होतं ते वेगळं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जे ठेवलं गेलं आणि तिथले जे सहाय्यक आयुक्त असेल त्यांनी तिकडे जे बाजार मांडला होता, जो अतिक्रमणचे कुर्ला ह्या भागातली जी लोक येऊन तिथं धंदे करायचे, त्याला कोण जबाबदार आहे? त्याचे जे पैसे कलेक्शन जमा करायचे ते कोण जबाबदार आहे? त्याचं फायर ऑडिट झालं होतं का? त्याच्यानंतर आपल्या 4थ्या माळावर आग लागली, त्याच्यावर मी काय गोष्ट नाही. फक्त कोणतरी गल्लीतला मुलगा उभा राहतो आणि तो सांगतो की शॉर्ट सर्किट झाला. म्हणजे झालं का? आज बाहेरच्या देशामध्ये विचारलं जातं, कुठं काय घटना घडली, समजा रोड दुर्घटना होत असेल तर ती का झाली, कशामुळे झालं, अशा 3 वेळा त्याची क्वारी काढली जाते. पण आपल्यामध्ये फक्त चिडीचूप. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी राहणारी शिवसेना, संघर्ष, निष्ठा आणि जनसेवेची अखंड परंपरा म्हणजे शिवसेना. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिक आणि तमाम नागरिकांना शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. देशाच्या संवैधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी युवक, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे काँग्रेस पक्षाचे नेते माननीय श्री राहुलजी गांधी यांना वाढदिवसानिमित्त ठाणे काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल पिंगळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राहुलजी आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री राहुल पिंगळे यांच्या वतीने माननीय राहुलजी गांधी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी राहणारी शिवसेना, संघर्ष, निष्ठा आणि जनसेवेची अखंड परंपरा म्हणजे शिवसेना. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिक आणि तमाम नागरिकांना शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. मुंबई ठाण्याच्या रस्त्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत एकच नाव, एकच ओळख, शिवसेना. जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी, विकास आणि लोकसेवेचा व्रत जपणारी शिवसेना. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना नगरसेवक श्री मनोज शिंदे यांच्या वतीने भव्य शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय शिवसेना. पुनश्च एकदा श्री मनोज शिंदे यांच्या वतीने तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारी संघटना अर्थात शिवसेना. लाखो शिवसैनिकांच्या ताकदीवर उभी असलेली ही चळवळ आजही तितक्याच जोमाने पुढे वाटचाल करते आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम शिवसैनिकांना आणि नागरिकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकशाही मूल्यांचं जतन, सामाजिक न्यायाची बांधिलकी,
देशातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते माननीय श्री राहुलजी गांधी साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री यश कोळी युथ काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष कळवा मुंब्रा आणि श्री रवींद्र लहू कोळी सेवादल ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा राहुलजी गांधी साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री यश रवींद्र कोळी आणि श्री रवींद्र लहू कोळी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. मराठी अस्मितेचा बुलंद आवाज, जनतेच्या हक्कांसाठी अखंड लढा. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना श्री शैलेश शिंदे, विभाग समन्वयक वागळे आणि माजी नगरसेवक यांच्या वतीने शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री शैलेश शिंदे. विकास, जनसेवा आणि लोकहिताच्या ध्येयाने प्रेरित शिवसेनेचा गौरवशाली प्रवास आज नव्या उंचीवर पोहोचला आहे. माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेचा विश्वास आणि शिवसैनिकांचे समर्पण हीच आता खरी ताकद बनली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना नगरसेवक श्री सुधीर कोकाटे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. वादळ आली, संकट आली, पण भगवा कधी झुकला नाही. जनतेच्या हक्कासाठी लढणारी मराठी माणसाचा आवाज शिवसेना, संघर्ष, निष्ठा आणि जनसेवेची 60 वर्षांची गौरवशाली परंपरा. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील होते. यावर्षीही त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी 2 अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेश भक्तांची वेळ आणि रांगेत उभं राहण्याची दमछाक होणार नाही. अतिरिक्त खिडक्या वाढल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानले आहेत. हिवाडा ब्रिज चढणीवर ज्युपिटर हॉस्पिटलजवळ धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी घडली. सुदैवाने चालक आणि त्यांची पत्नी वेळेत वाहनाबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईहून मुंब्र्याकडे जाणारी MS05 EA 4484 क्रमांकाची सुझुकी स्विफ्ट डिझायर कार पार्किंग प्लाझासमोर पोहोचली असता तिला आग लागली.
वाहनातून धूर आणि ज्वाळा दिसताच चालक सत्तार सय्यद आणि त्याची पत्नी तात्काळ बाहेर पडले. माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, त्याचप्रमाणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तीनहात नाका येथे वाहतूक पोलिसांनी बोकड घेऊन जाणाऱ्या रिक्षावर केलेल्या ई चलान कारवाईमुळे बनावट नंबर प्लेट बनवून चालवली जाणारी रिक्षा उघडकीस आली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत रिक्षा जप्त केली. 15 जून रोजी वाहतूक कोंडी सोडत असताना पोलिसांनी एका रिक्षामधून बेकायदेशीरपणे बोकडाची वाहतूक होत असल्याचं बघितलं. त्यानंतर संबंधित रिक्षा चालकावर ई चलानची कारवाई करण्यात आली. मात्र काही वेळातच मुंब्रा येथील मूळ रिक्षा मालक घटनास्थळी पोहोचला. त्याच्या मोबाईलवर दंडाचा संदेश आल्याचं त्यांनी सांगितलं. तपासात दोन्ही रिक्षांचा नोंदणी क्रमांक एकच असल्याचं समोर आलं. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर डुप्लिकेट नंबर प्लेट लावून रिक्षा चालवली जात असल्याचं निष्पन्न झालं होतं. पोलिसांनी बनावट रिक्षा जप्त करून चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.